हे बघा राऊडी राऊटर आपण घरात आलो होतो. राऊडी राऊटर जेवायला बसलो होता. फायनली आपण केलं हे बघा. या पायऱ्या पायऱ्यांना चिडवतो आता. एवढी वर टाके बघा. रस्त्याने येता येताच गोळून गेला. आपण ही फिट टाईट नाही केलं. ध्यानात नाही राहिलं. रस्त्याने येता येताच गोळून गेला. आता चला परत साप. तर मित्रांनो, काकांनो, काकींनो, मामांनो, मामींनो, मामाच्या पुरींनो, सर्वांना आपल्या या व्हिडिओमध्ये काय स्वागत आहे. एकदम भयानक असं स्वागत आहे. हे बघा, आज आपण सोडले सकाळ सकाळी आपले बैल चालू घेऊन. आपण असं लंगडून राहिलाय आणि आपला कुत्ता बी आगे काय आहे. कुत्ते आजा पिछे कुत्ते पाहिले कुताडा बिताडा गेले पुढं. या बैल लंगडून राहिलाय बघा ना इथं. तर काल बैलाच्या पायाला आपण औषध केलं होतं, पण त्या हिरोला काही फरकच पडला नाही. असा आपला हिरो या. अरे हिरो आपला एक हिरो मध्ये येले. बाजीराव मस्तानी मध्ये पोल्ट्री मध्ये 6 वाजता बाजीराव मस्तानी मध्ये आले. असा विषय इथं खतरनाक विषय. तर काहीच फायनली आपण काकांनो काकूंनो, आपण फायनली आपले डोंगर म्हणजे आपले बैला हिमालय आणून बांधले. बघा आपला हिमालय. या हिमालयावर आपण आपले बैल आणून बांधले. आता टेन्शन नाही काही. आता घरी जाएंगे, नो टेन्शन में खाना बिना खाएंगे. त्याच्या अगोदर आपण पहिला आपल्या स्तंभासूरला तिथं बांधून देऊ. कुठं इथं कुठंतरी आसपास बांधून देऊ. आपल्या बरोबर आपला खंडेराव पण आला होता. हे बघा खंडेराव, कोंबड्या खाऊ खंडेराव पाहिला ना. ते काय रे भाऊ, खंडराव आहे तू. दादा कोंबड्या खातो. खंडराव आहे तू. खंडराव आहे तू. खंडराव आहे का? हा घाबरतोय बा. असं दरारा पाहिजे. कुत्रे मांजर बैल घाबरले पाहिजे. चल राखण राहतो इथं. काय रे राखण राहतो का? चल डोक्याचा चल. हे बघा राऊडी राऊटर आपण घरात आलो होतो. राऊडी राऊटर जेवायला बसलो होता. चायचा टाय फिश ते आते जेव खावाय. इथं राहतं बाबा पण खाऊ राहिला आपला. एकदम खतरनाक काम आहे. चिमण्याला चारा नाही दिला बाबा. बाहेरच वाट पाहते थोडा दिवस. आता आपण निघालो कुठं डोंगरावर. भयानक डोंगर आहे असा. तिथं वर काम चालू आहे बंगल्याचं आणि टाकीचं. त्या टाक्याच्या कामाला जाऊन जायचं आपल्याला पाणी. तर आपण जाऊ ट्रॅक्टर घेऊन पाणीचा आणि तुम्हाला दाखवतो वातावरण यूज कसं आहे. आता ऊन आहे तरी जरा दाखवतो. चला मला एकल्याला जोडावं लागणार आहे टँकर. कारण इथला हे काम करा की गेले व्ह्यूज तुम्हाला नंतर दाखवतो. टँकर भरून आणल्याच्या नंतर डोंगरावर आलो आपण टँकर न्यायला. हे बघा इथं टाकी वगैरे पूर्ण डोंगरावर आहे. 5 मिनिटं तुम्हाला ना म्हणजे टँकर भरून आणल्याच्या नंतर तुम्हाला सर्व काही व्ह्यूज दाखवण्यात येईल. हे बघितलं आपल्या काय पण आहे. आपल्या शेजारचे काय इथं एवढं जोडितो आता इथं. कुठे येण्याचं काय नोय कला का हो बाबू. टँकर तर पंचर इथं. हा त्याला काहीच करू शकत नाही. बघा इथं हा का बघा येईल कॅन्सल होणार रे बघ मित्रांनो. असं वाटतं कारण पूर्ण टँकर हा इथं ना पंचर झालेला आहे. बघा म्हणजे पाणी वाच कॅन्सल नाही होणार. पंचर काढायला जावं लागणार आपल्याला असा अंदाज आहे मावाला. फोन लावून बघतो मी पप्पाला. तर काहीच आता आपल्या टँकर घेऊन जायचं खाली. पंचर टँकर घेऊन बोलावलंय. पंचर काढायला जायचंय की नाही आता ते खाली जाऊन सांगतील. तर चला डायरेक्ट खाली जाऊ. तर काहीच फायनली आपण टँकर इथं लावून दिलं आहे. बघा एवढं सापड जागेत. पंचर काढायला काय न्यायचं नाही. ती घेऊन जाणार आहे. त्यांचं असं थोडं काम आहे ना त्याच्यामुळे ती घेऊन जाणार आहे. आता कामात काम करणार आहे. मग त्याच्यामुळे आता आपण काय करू इथं सोडून देऊ आणि मग घरी जाऊ. हे बघा तर काहीच विषय लय खतरनाक होऊन गेलाय. हे बघा ना हे दांडा रस्त्याने येताच गोळून गेला. आपण ही टाईट नाही केलं. ध्यानात नाही राहिलं. रस्त्याने येतात गोळून गेला. आता चला परत सापडायला. हे आईला इथं येऊन कळालं. परत आता 5 जाऊन परत घेऊन यावं लागला तो दांडा.
आईला जटी झाली भाऊ. जे बघा जे दाल कुठं पडेल आईला गडबड झाली ती. हे बघा आईला ती जटी जटी चांगलीच जटी भाऊ. इथं पडेल होतं टँकर गेलो तसंच खाली घेऊन पाहिजे तुम्हाला 1 मिनिटात व्ह्यूज दाखवतो म्हणजे कसं परत येतो का नाही आपण. हे बघा इथं टाकी जाईन इथं टाकीचं काम केलंय ते अंग आपलं पळायचं ग्राउंड होतं पण आता आपण काय पळायला येते नाही. 1 वर्ष झालं तसं 5-6 महिने झाले तसे. आणि चौक हे बघा आता याच्यावर चिडवतो मी या भीतीवर चढणार आहे आता. आपला रुबाब खतरनाक आपला रुबाब कमी नाही झाला पाहिजे याच्यावर चढायचं आपल्याला. इथून एवढं आहे हात एवढा राहतोय वर याच्यावर चढवतो काहीच फायनल चढलो बघा आपण याच्यावर. हो बाबू इथून असं केलं पाहिजे चौकट खाली पूर्णचे पूर्ण डोंगर या म्हणजे आपण आता डोंगरावर येईल तो डोंगर बघा तिथं आपलं घर आहे ते अंगण याच्या अंगून खतरनाक व्ह्यूज आहे की नाही. हे बघा याच्यामध्ये पण पॉल यायचो बघा आम्ही इकडं इकडं म्हणजे घरचे रा बघा मला घरचे सापडे यायचे ना पॉल यायचो म्हणून मग आम्ही या बांधात पॉल यायचो इकडंच फिरत राहायचो. हे बघा इकडं पूर्ण फॉरेस्ट इकडे एकदम खतरनाक मोरबीर मोराची पिसारे इकडे एकदम खतरनाक राहते. चला आता जाऊ आपण टँकर जोडू घरी. तर काहीच आपल्या डोक्यात प्लॅन झाला आहे या टाकीवर चढायचा. जेव्हा याला जागा इथून आहे चढायला या पायऱ्यांना चढवतो आता एवढी वर टाकी बघा. तर आता हिच्यावर चढायचा प्लॅन झाला आहे तर आता या बाय यांनी चढवतो मस्तपैकी. तर चला वर गेला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला ठीक आहे ना. काहीच फायनल चढलो बघा टाकी बाबा इथं बसून राहिलो वरच्या आहे ना नाही डोळे फिरत आहे. हे बघा हे आपलं पळायचं ग्राउंड बघा वरून बरं किती छोटं ग्राउंड दिसतंय. 450 मीटरचा ट्रॅक या इकडे चकमध्ये आलो वर याच्या उभं राहायचा प्लॅन झाला आहे पण डायरेक्ट फाटू राहिली माऊली त्याच्यामुळे नाही भाऊ उभं नाही राहू शकत आपण कॅपॅसिटी संपली आपली. खाली बघा किती खोल आहे. याच्यामध्ये पॉल आले माझी बुवा एवढं भरलं खायचं आम्ही पॉला इथून उड्या मारायला खतरनाक मध्ये. गाईज हे बघा आपण टँकर सोडलं इथं आता ते घेऊन पण आलो टँकर पण सोडून दिलं सर्व काम झालं आधी गाडी नेऊन द्यायची त्यांची तिकडं. तर चला झालं आपलं काम. गाईज आता आपण उन्हात आणायचं घरी इथं आलो. हे बघा आपले सशे किती वायब्रेट होऊ राहिले बघा उन्हानं यांच्या अंग थोडं पाणी ओतून मारावं असा प्लॅन चालाय भावाला. हे बघा ते बघा कशी झोपले बारीक पिल्ला नाही काय प्रॉब्लेम म्हणजे मोठी पिल्लं आहे ना मोठे आपले मोठे ससे आहे ना त्यांना कसे अटॅक बिटॅक येऊ शकतो कारण कमी राहते ना त्याच्यामुळं. हे बघा या बाटलीत आपण पाणी भरू आणि मग त्याला वल पाडू मग त्याची पिचकारी आपण सशे मारू. ओके आता आपण पाडणार त्या बाटलीला वल एकदम मस्तपैकी फायनली आपण केलं. हे बघा थोडं पाणी मारून देऊ त्यांच्यावर तर मग डिहायड्रेशन त्यांचा श्वास ते होतोय ना. ओके याला पण आपण बोललं केलं आहे एकदम मस्तपैकी थोडंसं. ओके आता सर्व काय आपण बोललं केले. आपली राधा पण बोलली करायची बाकी नाही का उरले झाले त्याला राधाचं. आता तुला पण थोडं बोललं करतो. मी पण थोडा बोलला होतो. हा लिहून झालंय बस पण थोडी फ्रेश होईल बस. तर काहीच आता व्हिडिओ करतो इथं बंद भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आजचा ब्लॉग नाही मोठा होईल त्याच्यामुळे व्हिडिओ बंद करू राहिलोय.